एमएसईबीला वर्षाला 50 लाख बिल रक्कम देऊन देखील 20 ग्राहक चिंतेत असल्याचं समोर आलंय। डोंबिवली हॉरिझॉन सभागृहाजवळील सर्वोदय आनंद सोसायटीमध्ये 192 घरं असून घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे। याला जबाबदार महावितरण कंपनी असून सोसायटीची परवानगी न घेता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमधून हाय टेन्शन लाईन घेतल्याने हे नुकसान घडत असल्याचं सदस्यांनी सांगितलंय। महावितरण कंपनीला याबाबत सोसायटीने पत्र देखील दिलं होतं, पण या पत्राकडे कानाडोळा केला जात असल्याचं येथील सदस्यांनी सांगितलंय। सोसायटीचे सेक्रेटरी नारायण झा यांनी या ठिकाणी म्हटलंय की अनेक महिन्यांपासून ही समस्या असून त्यामुळे घरातीलच नव्हे तर इमारतीमधील देखील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे। हे नुकसान महावितरण कंपनीने भरून दिलं पाहिजे आणि आमच्या सोसायटीच्या बाजूला सुरू असलेल्या एका इमारतीकरिता व एअरटेल व जिओ करिता सर्वोदय आनंद सोसायटीची परवानगी न घेता ट्रान्सफॉर्मरमधून हाय टेन्शन लाईन टाकली गेली आहे। त्यामुळे विजेचा प्रवाह कमी अधिक होत असून इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाहीये। याबाबत अनेक वेळा महावितरण कंपनीला याबद्दल पत्र देऊन देखील या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे। आमची सोसायटीचे 1.5 लाख रुपये बिल आणि 192 घरातील बिल असं एकूण वर्षाला 50 लाख रुपये आम्ही भरतोय। तर प्रामाणिक वीज ग्राहकांना जर अशी वागणूक मिळत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागणार असा प्रश्न आता या सोसायटीतल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान महावितरण कंपनीने याकडे वेळीच लक्ष देऊन सर्वोदय आनंद सोसायटीतील नागरिकांना न्याय दिला पाहिजे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।